इराणमध्ये युद्धाचा फडका उडाल्यानंतर आणि याचा परिणाम आता राज्यातल्या इंधन पुरवठ्यावर झालेला आहे। तेल कंपन्यांकडून अनेक डीलर्सना पेट्रोल डिझेलसाठी आगाऊ रक्कम मागितली जात आहे। याआधी रक्कम भरण्यासाठी डीलर्सला 8 दिवसांचा वेळ मिळत होता। परिस्थिती आता थोडी बिकट झालेली आहे। येणारा माल केव्हा मिळेल न मिळेल याची निश्चितता राहिलेली नाही। त्या अनिश्चित परिस्थितीमुळे आता कंपनीने मला एक लेटर पाठवलं, सर्क्युलर, ते वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, क्रेडिट लिमिट ऑफ ऑल डीलर हॅज बीन रिड्यूस्ड टू 0 ॲज पर मॅनेजमेंट डिसिजन। हेन्स ऑल द डीलर्स आर रिक्वेस्टेड टू डू ॲडव्हान्स पेमेंट फॉर द लोड। आम्ही त्यांना आता ॲडव्हान्स पेमेंट केलं पाहिजे, मग ते आम्हाला लोड देणार। आता हे ॲडव्हान्स पेमेंट किती होतं? काही ठिकाणी 4,000 लिटरचा सेल असेल तर 4,000 गुणिले 100, काही ठिकाणी 40,000 लिटरचा सेल आहे, 40,000 गुणिले 100, 40 लाख, 50 लाख हे पेट्रोलचं झालं। डिझेलचं आहे हे कोट्यवधी रुपये आता तुम्हाला ॲडव्हान्स देऊन भरावे लागणार आहेत कंपनीमध्ये, आणि तेव्हा तुम्हाला तो माल मिळणार आहे। आता ह्या युद्धसदृश परिस्थितीमुळे HPCL या कंपनीने ॲडव्हान्स RTGSवर सध्या डीलर्सला केलेलं आहे। याचं नेमकं कारण काय आणि याचा परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये काय संभवू शकतो, काय धोका आहे, म्हणून अशा पद्धतीने यांनी ॲडव्हान्स पेमेंट घ्यायला सुरुवात केली असं तुम्हाला वाटतं? नाही, आता सर्व एकंदर परिस्थिती बघता सगळं असं जाणवतं आहे की युद्धजन्य स्थिती जी आहे आणि स्टॉक जो आहे पेट्रोल क्रूडचा जो सप्लाय आहे तो सप्लाय कुठेतरी रिस्ट्रिक्ट होण्याची शक्यता आहे। कुठेतरी गल्फ वॉर झालं त्यावेळेस जसं रेशनिंग चालू झालं तसं रेशनिंग होण्याची शक्यता